नमस्कार. एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. रात्रीचा काळोख दाटला होता. कामाने दमून आलेला शिवप्रकाश घरात शांतपणे झोपला होता. मध्यरात्र उलटून गेली होती. इतक्यात एक तरुण रागारागाने शिव्या देत घरात शिरला आणि त्याने शिवप्रकाशला धरले आणि फरफटत घराबाहेर आणले आणि मारहाण सुरू केली. तो तिसरा कोणी नाही तर शिवप्रकाशच्या बायकोचा प्रियकर सतीश होता. सतीशने लोखंडी रॉडने शिवप्रकाशला इतकी तुफान मारहाण केली की त्यातच त्याचा जीव गेला. बायकोच्या वासनेपायी पतीने जीव गमावल्याची ही थरारक घटना उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावात खळबळ माजवणारी ठरली. याच घटनेचा वृत्तांत आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उत्तर प्रदेशमधील लखनौ जिल्ह्यातील मलिहाबाद हे एक छोटे शहर लखनौला लागूनच असल्याने या शहराचाही मोठा विस्तार होत आहे. या शहराचा भाग बनलेल्या बदेर मऊ या गावात शिवदीन हे आपल्या परिवारासह राहत होते. शिवदीन याचा मुलगा शिवप्रकाश हा स्वभावाने खूपच गरीब होता. तो मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवत होता. तो, त्याची पत्नी आणि सविता आणि 2 मुले नितीश आणि रौनक असा त्याचा परिवार होता. मोठा मुलगा हा त्याचा 10 वर्षाचा तर छोटा मुलगा हा 4 वर्षाचा होता. सारे काही सुरळीत सुरू असले तरी अलीकडे सविताने तिची 2 मुले माहेरी पाठवली होती. तिथे तिचे आई वडील आता त्या मुलांना सांभाळ करत होते. पण लहान मुलांना आपल्यापासून वेगळे ठेवण्यास, तिच्या माहेरी ठेवण्यास शिवप्रकाशचा विरोध होता. आपण आपल्या मुलांना पाहुण्याकडे का ठेवायचे असे तो म्हणत असे. मी सकाळी गेलो की संध्याकाळी घरी येतो. तू दिवसभर घरात एकटीच असतेस. मग मुलांना सांभाळायला काय होते? तू दिवसभर काय करतेस? असा तो रागाने विचारत होता. पण ती काहीच बोलत नव्हती. ती पतीला काहीच उत्तर देत नव्हती. त्याचे कारणही तसेच होते. सविता अवघी 30ची होती. 4 चौघात उठून दिसणारी सविता लग्नानंतर चांगलीच भरली होती. 2 मुले झाल्यानंतर तर तिच्या शरीरावर मांस वाढत गेले. अंगाने ती भरत निघाली होती. नेमक्या अवयवांवरील चरबी वाढल्याने लंपट पुरुषांचा नजरा तिच्याकडे शरीरावर फिरत होत्या. सुरुवातीला तिचा पती तिने भरलेले मांसल अंक चांगलेच रगडून काढत होता. पण आता परिस्थिती बदलली होती. घराची, बायकोची आणि 2 मुलांची जबाबदारी होती. बायको मुलांना सुखी ठेवावे यासाठी त्याचा मेहनत करावी लागत होती. कारण मोलमजुरी करून त्याला चांगली कमाई होणे कठीण होते. त्यामुळे त्याला जास्त मेहनत करण्याशिवाय पर्यायच नव्हता. तो सकाळी लवकर जात होता. रात्री उशिरा घरी परतत होता. कामाने दमून जात होता. रात्री बेडवर तो शांतपणे झोपून जात होता. पण दुसरीकडे दिवसभर रिकामटेकड्या फिरणाऱ्या सविताच्या अंगात मात्र वासनेची लहर फिरत होती. नवऱ्याने शरीर सुख द्यावे अशी तिची इच्छा असायची. तोही तिच्याशी प्रणय करायचा. पण त्याने तिचे मन भरत नव्हते. ती भुकेलेली होती. त्यामुळे घरातील कामे करणे, पोरे सांभाळणे हेही तिच्या नशिबी आले. निराश मनाने ती आयुष्य कटत होती. तिच्या नीरस जीवनात गावातीलच एका तरुणाने रस भरला. तिचा स्वभाव बोलका असल्याने तिची गावात सर्वांशी ओळख होती. यातीलच सतीश तिच्या मनात भरला होता. तोही तिला जाता येता निहाळत होता. ती भुकेलेली आहे हे त्याने हेरले होते. त्याच्या कामुक नजर तिच्या अंगावरून फिरू लागली. ही नजर तिनेही ओळखली. तिलाही तो आवडत होता. ती हसून त्याच्याकडे पाहू लागल्याने त्याला चेव चढला. त्याने लगेच पुढचे पाऊल टाकले. त्याने तिला एकटीच बाजारात जाताना गाठले. त्याने तिला गाठले. काय वहिनी, कुठे निघालात? त्याने विचारले. त्यावर ती म्हणाली, बाजारात चालले आहे. तुम्ही एकट्याच निघालात काय? त्याने खडा टाकला. मग काय करणार? नवरा कामाला गेला आहे आणि मग घरातले मलाच बघायला नको का? असं म्हणून ती बाजाराला निघून गेली. ती हसली. तो तिच्याशी गप्पा मारत थांबला होता. तिच्याशी बोलण्यात तिचा वेळ निघून गेला हे तिला कळलेच नाही. बाजारातून ती घरी परतली. पण त्याचा सहवास तिच्या मनात रेंगाळत होता. दिवसांमागून दिवस जात होते. ती त्याच्या बोलण्यात गुंतत होती. ती जाळ्यात सापडल्याने तोही खुशीत होता. तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. पावसाळ्याचे दिवस होते.
ती बाजारात जाणार होती. पण पावसाने गाठले तर काय होईल, काय करायचं असा विचार ती करत होती. पण पाऊस कमी झाल्याने पाऊस पाहून ती घरातून बाहेर पडली. शहरात आठवडी बाजारात ती गेली. तिचा बाजार हाट सुरू होता आणि अचानक पावसाची रिपरिप सुरू झाली. ती अंग चोरत आडोशाला जाऊन उभी राहिली. इतक्याच अचानकपणे सतीश धावतच तिच्याजवळ आला. कसला पाऊस आलाय असे म्हणत आडोशाला तिच्याजवळ तिला खेटूनच उभा राहिला. अंगावरचे कपडे भिजल्याने तिच्या अंगाला चिकटले होते. तिच्या धारदार अवयवांची गोलाई नजरेत भरत होती. तिच्या कमनीय देहाचे दर्शन तो घेत होता. ती म्हणाली, अचानक पाऊस आला त्यामुळे भिजले. होय तर त्याच्या आणि तिच्या दोघात सूर मिसळला. खूप थंडी वाजते हो, ऊब देऊ का? डोळे मिचकावत त्याने तिला विचारले. तशी ती लाजली. अंग चोरून खाली मान घालून उभी राहिली. तो हळूच कुजबुजला. समोर खोली म्हणजे रूम मिळते, येणार का? कपडे सुकवता येतील. नको, कोणी बघितले तर? नाही बघणार. पावसामुळे सगळे लोक पांगले आहेत. चल की बघ तरी तुला कसं गरम करतो. असं म्हणत तो तिला तेथील समोरच असलेल्या लॉजवर घेऊन जाण्यासाठी म्हणवत होता. आणि असं म्हणून ती तिच्या मागं तो जास्तच आग्रह करू लागला. अखेर ती त्याच्या बोलण्याला बळी पडली आणि तिने होकार दिला. तसा तो तिला घेऊन समोरच्या लॉजवर गेला. तिथे त्याने रजिस्टरला नवरा बायको अशी नोंद केली. रूममध्ये तिने पाऊल टाकले आणि तिच्या छातीत धडधडू लागले. एखाद्या लॉजवर जाण्याची ही तिची पहिलीच वेळ होती. त्यातच सोबतीला परका पुरुष होता. ती मनातून घाबरली होती, पण भिंतीवर वासनेने मात केली होती. तिला आवडलेला पुरुष आता तिच्यासोबत आला होता. जी स्वप्ने तिने पाहिली होती ती पुरी करण्याकडे टाकलेले हे पहिले पाऊल होते. यात त्याने सगळा अंदाज घेतला आणि ती बेडलगत उभी होती. साडीचा पदर बाजूला झाला होता. तो जवळ आला तरी तिने पदर सावरला नाही. तो म्हणाला, कपडे भिजलेत, काढ ना, बाजूला सुकत घालू. त्याच्यासमोरच तिने ब्लाऊज अंगातून काढून टाकली. त्याने कानशीला आता तापू लागली होती. तिचे ब्लाऊज बाजूला केला आणि तिचे गोलाकार स्तनयुगल मोकळे झाले. त्याचा श्वासोच्छ्वास वाढू लागला होता. तिने ब्लाऊज त्याच्या हातात दिले. त्याने ते बाजूला टेबलावर ठेवले. ती त्याच्या नजरेला नजर भिडवत आव्हान देत होती. त्यांच्यातील पुरुष जागा झाला होता. तो एका क्षणात तिच्या जवळ पोहोचला. दुसऱ्या क्षणी तिला त्याने मिठीत आवळले. दोघांनाही घाई झालेली होती. त्याने तिच्या साडीला हात घातला आणि काही वेळातच साडी बाजूला काढून फेकली. आता ती पूर्ण नग्न अवस्थेत त्याच्या मिठीत होती. तिचे ते मोठे स्तन कुस्कारत त्याने तिला बेडवर झोपवले. तिच्यावर चुंबनाचा वर्षाव सुरू केला. तिच्या मांसल शरीराची तो चुंबन घेऊ लागला. पाहता पाहता त्याने आपलेही कपडे उतरवले आणि एक तरणाटाट पुरुष तिच्यासमोर नागवा उभा होता. तिचा संयम सुटला आणि एका परक्या तरुणाच्या मिठीत सविता आवळू लागली होती. तो पिसाळ्यासारखा तिच्या शिरावर चुंबनाचा वर्षाव सुरू करत होता. स्तनांशी खेळत होता. भिजलेल्या अंगातील थंडी गायब झाली होती. तिचे अंग तापू लागले. तिच्या गरम श्वासाने तो अधीर झाला. पाहता पाहता तिच्या बाजूच्या खाटेवर झोपून तो तिच्यावर स्वार झाला. इतका रानटी अनुभव ती पहिल्यांदाच घेत होती. तिला किती घाई होती त्याला. इतक्या घाईतही तो तिच्याशी एकरूप झाला. तिच्या शरीरात वासनेचा आगडोंब उसळला. बाहेर पाऊस कोसळत होता आणि आत ती परपुरुषाबरोबर समागम करत होती. तिचा भडकलेल्या कामाग्री त्याने प्रेमरसाने शांत केला. पण ही आग विझण्यासारखी नव्हतीच. वारंवार आगीचा भडका उडत होता आणि तो आग शमवण्यासाठी हजर होता. आता ती सुखात होती. तिला आता सतीशकडून मिळणारे जोरदार सुख हवे होते. तो ऑटो चालक असल्याने त्याच्या कामाची काही वेळ नव्हती. त्यामुळे ती एकटी असताना तो हजर होत होता. पती कामावर गेला असताना ती त्याला बोलावून घेत होती. या सुखात मुलांचा अडसर नको म्हणून तिने मुलांना माहेरी पाठवून दिले होते. त्यामुळे तिला कोणत्याही अडथळ्याशिवाय दिवसभर मनसोक्त कामक्रीडा करता येत होती. हे ती कोणत्या तोंडाने पतीला सांगणार होती?
आपली मुले पत्नीने माहेरी ठेवली याचा शिवप्रकाशला राग आला होता. त्यामुळे मुलांची आठवण आली की तो सविताशी भांडत होता. ती काहीच बोलत नव्हती. दुसरीकडे तिचा प्रियकर सतीश आता रोजच येऊ लागला होता. दिवसभर तिच्याबरोबर जवळ थांबत होता. भर दिवसा दरवाजा बंद करून सविता ऑटोवाल्याबरोबर घरात असते हे शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या नजरेत आले होते. त्यातून त्या दोघांतील अनैतिक संबंधाची चर्चा रंगू लागली होती. ही चर्चा शिवप्रकाशच्या कानावर गेली होती तेव्हा त्याच्या मनात संशयाने घर केले. लोक म्हणताना ते खरेच असावे. आपण तर दिवसभर घरात नसतो. मुलांनाही तिने माहेरी पाठवून नेऊन ठेवले. याचा अर्थ प्रियकरासोबत मजा मारण्यासाठीच तिने हे सगळे केले असा त्याचा पक्का समज झाला. या संशयातून तो तिच्यावर पाळत ठेवत होता आणि एक दिवस त्याचा संशय खरा असल्याची त्याची खात्री पटली. त्याने सतीशला घरात आलेले पाहिले. मी घरात नसताना तू का माझ्या घरात आलास असे विचारत त्याने भांडणही काढले. तेव्हा सतीश काही बाई कारण सांगून सटकला. त्यानंतर शिवप्रकाशने पत्नी सविताला चांगलीच फायलावर घेतली. त्यावेळी तिला गप्प राहण्या वाचून पर्याय नव्हता. पण त्याने आपल्याला रंगेहात पकडले. आता काय करावे असा प्रश्न तिच्यासमोर होता. तिला आता पतीसोबत राहण्यापेक्षा प्रियकराकडेच जाणेच योग्य वाटत होते. तर दुसरीकडे राग निवळल्यानंतर शिवप्रकाशने सविताची समजूत काढली. आपण संसार आहे, लहान मुले आहेत, सगळ्यांचा विचार कर आणि सगळे विसरून जा. पुन्हा अशी चूक करू नको असे त्याने तिला सांगितले. तिने तेवढ्यापुरती मान डोलावली. पण तिच्या मनात वेगळेच होते. तिकडे तिचा प्रियकर तिच्यासाठी तडफडत होता. तो तिला शरीर संबंधासाठी बोलवत होता. तिलाही शरीर सुखाची ओढ लागली होती. या सुखात तिचा पती अडसर ठरत होता. त्याला बाजूला कसे करावे या विचारात ते दोघे होते. सतीशला तिच्यापासून दुरावणे मान्यच नव्हते. तिचे शरीर न मिळाल्याने तो सैरभर झाला होता. या रागातून त्याने एकदा शिवप्रकाशवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा शिवप्रकाशने पोलीस तक्रार केली आणि पोलिसांनी सतीशला बोलावून घेऊन समज दिली आणि सोडून दिले. पोलीस काही करत नाही म्हटल्यावर तो सेफारला. आता तो वारंवार शिवप्रकाशला ठार मारण्याची धमकी देऊ लागला. सवितानेही पतीचा काटा काढण्यास प्रियकराला सांगितले होते. त्यामध्ये सविताची बहीण सामील झाली होती. तिने बहीण सविताला साथ देत शिवप्रकाशचा खून करण्याचा कटात सहभाग घेतला. तिघांनी मिळून शिवप्रकाशला ठार मारण्याचा निश्चय केला. शनिवारी रात्री शिवप्रकाश शांतपणे झोपला होता. तर तिकडे सतीश तडफडत होता. त्याला शरीर संबंधाची इच्छा झाली होती. तो सविताला फोन करून शरीर सुखासाठी आग्रह करत होता. तिने त्याला पती घरात असल्याने सांगितले. तो आहे तोपर्यंत काही करता येणार नाही असे ती म्हणत होती. मग मी त्याला ठेवतच नाही असे म्हणत सतीश मध्यरात्री 1 वाजता शिवप्रकाशच्या घराबाहेर आला आणि त्याला शिवीगाळ करू लागला. आवाज ऐकून शिवप्रकाश जागा झाला. तोपर्यंत सविताने दरवाजा उघडून सतीशला घरात घेतले आणि तो थेट शिवप्रकाशवर झोपला होता. तिथे आला आणि सतीशने त्याला धरले आणि फरफटत घराबाहेर आणले. त्याच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. तो रक्तबंबा झाल्यानंतर शिवप्रकाशचे केस धरले आणि काही अंतरावर फरफटत नेले. ही सगळी मारहाण त्याची पत्नी सवितासमोरच सुरू होती. पण ती काहीच बोलली नाही. शिवप्रकाशचा मृत्यू झाल्यानंतर सतीश तिथून पसार झाला. दरम्यान या आवाजाने लोक जागे झाले आणि कोणीतरी पोलिसांना पाचारण केले. पोलीस घटनास्थळी धाव घेतले. सारे सोपस्कार पार पाडले आणि संशयित म्हणून आधी सविताला ताब्यात घेतले. याबाबत पोलीस निरीक्षक सुरेश सिंह यांनी सांगितले की सविताचा मोबाईल फोन शोधण्यात आला आहे. तपासात असे दिसून आले आहे की सविता आणि सतीश तासनतास फोनवर बोलत असत. कॉल डिटेल्स आणि रेकॉर्डिंगमधून महत्त्वाचे पुरावे समोर आले आहेत. शनिवारी संध्याकाळी 6 वाजता सविताने आरोपीशी बोलणे केले. आरोपी व्हॉट्सॲपद्वारे संवाद साधत असे. तिच्या पतीच्या विरोधानंतर सविताने सतीशशी बोलून हत्येचा कट रचला. सविता, तिची बहीण कविता, सतीश गौतम याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविता आणि सतीश यांना अटक करण्यात आली आहे.
हत्येत वापरलेला लोखंडी रॉड देखील जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेमध्ये कविताचा भूमिकेचाही तपास सुरू आहे. तर ही घटना अशा प्रकारे उत्तर प्रदेशमध्ये घडली. या घटनेच्या माध्यमातून आपण पाहिले की कशा प्रकारे एक स्त्री परपुरुषाच्या वासनेच्या आहारी जाऊन आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा, संसाराचा कशा प्रकारे विध्वंस करते हे आपण या घटनेच्या माध्यमातून पाहिले. तर समाजामध्ये अशा प्रकारच्या भरपूर घटना घडत असतात आपल्या आसपास. पण यातून शिकण्यासारखे असे आहे की वेळी सावरलं, जरी एखाद्या महिलेचा, पुरुषाचा पाय घसरला संसारामध्ये, पण वेळी सावरलं तर त्यातूनही संसार आणि या ज्या घटना घडतात हत्येच्या ह्या जर आपण वेळी सावरलं तर यातून आपण नक्की शिकण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. तर ह्या अशा प्रकारच्या घटना ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.